नो स्पॉन्सरशिप, नो सुविधा, फक्त आणि फक्त जिद्द. केनिया, जमैका किंवा अमेरिका, इंग्लंड सारख्या बलाढ्य देशाच्या ॲथलीट समोर भारतीय खेळाडू मागे पडतात. पण हा समज डोंबिवलीच्या विशाख कृष्णस्वामीने पूर्णपणे मोडीत काढलाय. त्याने सलग 62 दिवस पूर्ण मॅरेथॉन धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी मुलाचा प्रवास नेमका कसा होता, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार. मराठी मूड मध्ये आज आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणे, म्हणजेच डोंबिवलीचे ॲथलीट विशाख कृष्णस्वामी. हॅलो विशाख, हॅलो. कसा आहे तुमचा मूड? खूप चांगलं आहे. सगळ्यात आधी तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमच्या नावाची नोंद झाली आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू तुम्हाला. मला तुम्हाला विचारायचंय की आजकालच्या युगामध्ये जिथे साधं धावणं ही आपल्याला कठीण वाटतं, करेक्ट. तिथे तुम्ही एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद केलेली आहे. तर हा जागतिक विक्रम करण्याचं ध्येय तुम्ही कसं साध्य केलं? 2017 मध्ये मी अधिक 18 मॅरेथॉन धावत होता, पार्टिसिपेट केला होता. त्याच्यामध्ये एक 12 तास रन होतं, म्हणजे कंटिन्यू 12 तास धावायचे. ते मी आधी पार्टिसिपेट केला. मला वाटलं हे काय रन आहे, तर मला त्याच्यामध्ये मी 60 किलोमीटर धावला. नंतर मला ते अजून चांगलं वाटलं. मी पुढच्या मॅरेथॉन वगैरेला पार्टिसिपेट केलो आणि तिथून माझ्या जे आवड ते वाढले. मग हा धाडसी विचार तुमच्या मनात कसा आला आणि एक सामान्य ॲथलीट ते वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, हा प्रवास तुमचा कसा होता? आधी मी टेरी फॉक्स म्हणून कॅनडाचा एक माणूस होता. त्यांनी 140 दिवस 42 मिनिटे धावलो. त्याचा एक पाय नव्हता तरी पण, आणि त्याला कॅन्सर पण होता. त्याच्या इन्स्पिरेशनमुळे मी आपला रेकॉर्ड सुरू केला आणि सगळे मॅरेथॉन वगैरे मी पार्टिसिपेट केलो. आणि त्याच्यामध्ये मला खूप अडचण पण आले. माझ्याकडे स्पॉन्सरशिप नव्हता, सपोर्ट नव्हता, पण एकटाच मी गेला ते. सर, तुम्ही सलग 21 दिवस अनवाणी धावलाय, तर आपल्या शहरामध्ये जिथे रस्त्यांची अवस्था बिकट आहे, जागोजागी कचरा आहे, तर अशा ठिकाणी धावताना ते सुद्धा अनवाणी, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला? आता मी हा रेकॉर्ड मी केडिंग्स राऊंड मध्ये केला होता आणि याच्यामध्ये माझ्या पायामध्ये काच पण गेला होता, तरी पण मी हा रेकॉर्ड पूर्ण केला. आणि यासाठी विल पॉवर जे असतात ते खूप स्ट्रॉंग पाहिजे. आणि मी 21 दिवस 21 किलोमीटर धावला होता. आणि हा जे बेअरफूटचा मी धावला होता, त्याच्या ऑस्ट्रेलियन रनर म्हणून होता, त्यांनी 100 किलोमीटर 8 तास मध्ये केला, ते पण अनवाणी. त्याच्या बघून मी एक विचार केला की बेअरफूट आपण सुरू करूया. आणि बेअरफूटचा खूप फायदे आहे. खालचे मसल्स हे पाहिजे ते खूप स्ट्रॉंग होतो. आणि अर्थिंग म्हणून म्हणजे जे आपला राग वगैरे येतो ते पण कमी होतो आणि स्ट्रेस फ्री पण असतात. नक्कीच सर, तुमच्या या ऍडवाइसमुळे आमच्या ऑडियन्सचा खूपच फायदा होणार आहे. थँक्यू. जसं आता आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल म्हणत होतो, तर मला विचारायचं आहे की तुम्ही नुकताच नॅशनल रेकॉर्ड सुद्धा केलाय. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला, नॅशनल रेकॉर्ड झाला, हे रेकॉर्ड झाल्यावरती तुमची भावना काय असते? माझी भावना खूप चांगली आहे, कारण घरी म्हणजे आईला पण चांगलं वाटतं की तुम्ही काहीतरी काही चांगलं काम केलं आहे. आणि लोकांना पण एक मोटिवेशन भेटतो की हा पण केला, मी पण करू शकतो. आणि प्रत्येक ॲथलीट ते मोटिवेशन घेऊन ते रनिंग सुरू करतो. सर, मला थोडं नॅशनल रेकॉर्ड बद्दल तुमच्या जाणून घ्यायला आवडेल. आता नॅशनल रेकॉर्ड जे करंट होता ते 82 डेजचा होता, आणि मी आता ब्रेक केला 107 दिवस. ते इंडियन नेव्हीचा एक माणूस होता, त्याचा रेकॉर्ड मी ब्रेक केला आणि ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी अप्लिकेबल झाले ते. हे रोज तुम्ही 42 किलोमीटर तब्बल धावताय, तर यासाठी तुमची पूर्ण प्रोसेस काय आहे आणि यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठनं मिळाली? आतापर्यंत जे मी रेकॉर्ड केला आजचा 108 दिवस झाले, म्हणजे 4200 किलोमीटर पूर्ण मी धावलंय. याच्यामध्ये रनिंग वॉकिंग स्ट्रॅटेजी मी करतो, म्हणजे प्रत्येक तासाला 8 किलोमीटर माझा टार्गेट असतो धावायला. आणि याच्यामध्ये बॉडी माझा रिकव्हरी पण होतो आणि रनिंग वॉकिंग मिक्स करून मी ते 42 मिनिटं पूर्ण करतो. आणि हा रेकॉर्ड मी केडीएमसी ग्राउंडमध्ये धावतो 5 ते 11 पर्यंत रोज. आणि हा रेकॉर्ड कधी सुरू झाला आणि त्याची समाप्ती कधी असणार आहे? डिसेंबर 8 सुरू झाला हा रेकॉर्ड, आणि पुढच्या डिसेंबरला ते संपलं. म्हणजे पूर्ण एक वर्ष धावायचे मला, काय पण असू द्या, पाऊस ताप
तरी पण मला एक दिवस पण सुट्टी नाहीये. म्हणजे तुम्ही रेस्ट डे घेत नाही. नाही, कोणताही दिवस पण रेस्ट घेऊ शकत नाही. सर, तुम्ही नेपाळमध्ये झालेल्या इंटरनॅशनल अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये भारताला रिप्रेझेंट केलंय. तर जगभरामध्ये फ्रान्स म्हणा किंवा दक्षिण आफ्रिका म्हणा, ग्रीस, मोरोको यासारखे अनेक इंटरनॅशनल ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर Right. तुम्ही नेपाळचीच का निवड केली? नेपाळमध्ये इंटरनॅशनल माउंटेन ट्रेल असतात, ते म्हणजे अल्ट्रा मॅरेथॉन. एक 42 किलोमीटरच्या वरती असतात अल्ट्रा मॅरेथॉन. त्याच्यामध्ये 50 किलोमीटरचा इव्हेंट मी पार्टिसिपेट केला होता इंडियासाठी, आणि त्याचे 9 तास लागला मला. ते पण माउंटेन होता रनिंग, ते पूर्ण अवघड होता, तरी पण मी फिनिश केला आणि 45th रँक आला ऑल ओव्हर इंडियामध्ये. मग नेपाळमध्ये हा तुमचा अनुभव कसा होता याबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. नेपाळमध्ये खूप चांगला होता, कारण तिकडचं वातावरण पण खूप चांगलं आहे आणि तिकडचे लोक पण चांगले आहे, खूप सपोर्ट पण करते. आता पण ते लोक मला सपोर्ट करते इव्हेंटसाठी, आणि जे रनिंगसाठी ते लोक मला बोलवते इव्हेंटसाठी. मग भारत आणि नेपाळ याच्यामध्ये काही फरक आहे का इन टर्म्स ऑफ रनिंग? खूप फरक आहे, कारण कसं आहे, तिकडच्या लोक खूप स्ट्रॉंग असतात, तिकडचं वातावरण वगैरे वेगळं आहे. आणि इकडे कसं आहे, इकडे फक्त सिटी एरिया, आणि सिटीमध्ये कसं आहे, पोल्युशन जास्त असतात आणि त्यामुळे ऑक्सिजन पण कमी असतात. सर, आता मोठमोठ्या मॅरेथॉन्स धावायच्या, मग तुमची ट्रेनिंग कशा प्रकारची असते? तुमचा दिनक्रम काय असतो? तुम्ही कशा प्रकारे सराव करता याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. आता जसा माझा इव्हेंट आहे, एक्झाम्पल एक 50 मिनिटचा माझा इव्हेंट आहे, त्यासाठी मी 3 दिवस ट्रेनिंग करतो. सकाळी 5 ते 7, परत संध्याकाळी 5 ते 7, हा 2 वेळ मी ट्रेनिंग करतो. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये माझ्या वेगळे ट्रेनिंग असतात, जसं स्ट्रेंथ ट्रेनिंग असतात, मग हिल ट्रेनिंग असतात आणि स्पीड रेपिटेशन असतात. मग जसं आता आपण ट्रेनिंग बद्दल बोलतोय, तर याच पार्श्वभूमीवर मला तुम्हाला विचारायचंय की एलिट ऍथलीट जे आहेत तुमच्यासारखे, त्यांना दुखापतींचा सामना करावा लागतो, इंजुरीज होत असतात, ज्याचा परिणाम त्यांच्या परफॉर्मन्स वरती सुद्धा होऊ शकतो. तर या सगळ्या इंजुरीज टाळण्यासाठी तुम्ही नेमकी काय काळजी घेता? आता त्यासाठी रिकव्हरी असतात, आमच्या स्ट्रेंथ ट्रेनिंग असतात वीकमध्ये, आणि आमच्या मेडिकल टीम पण असतात. त्यांना प्रॉपरली ते लोक आम्हाला गाईड करतात की इंजुरीसाठी काय करायचे. आणि जसा काय इव्हेंट असतात आमचा, तसा मी टेम्परिंग वर्कआउट करतो, म्हणजे जे किलोमीटर्स धावतो मी ते कमी करतो, आणि ते रिकव्हरीसाठी आम्हाला खूप बेनिफिट होतो. सर, अल्ट्रा मॅरेथॉन हा मॅरेथॉन मधला एक प्रकार आहे, तर त्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. जे मॅरेथॉन असतात ते 42 किलोमीटर असतात. अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 160, 1000 ते किलोमीटर असतात. आणि हा आता स्पोर्ट लवकर आता येते, आणि याच्यामध्ये मी तर आता 10 वर्षापासून मी धावते अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये. आणि याच्यामध्ये माउंटेन रनिंग, रोड रनिंग रोजचा पण असतात, 100 किलोमीटर, 42 किलोमीटर ते अल्ट्रा मॅरेथॉन असतात. सर, ही माहिती आमच्यासाठी सुद्धा खूपच नवीन आणि उपयुक्त होती. जसं आता आपण म्हणत होतो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि नॅशनल रेकॉर्ड या सगळ्यांबद्दल, तर मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शन मध्ये खूपदा लोक असं बोलतात की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा एक पर्सनल रेकॉर्ड आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? ऍक्च्युली जर पर्सनल रेकॉर्ड असला तर त्याच्यामध्ये कसं आहे, फक्त ते स्टेट आणि सिटीचं नाव येतो, पण त्याच्यामध्ये देशाचं नाव पण येतो. तो इट्स नॉट एन पर्सनल रेकॉर्ड, हे वर्ल्ड रेकॉर्ड असतात. आणि जे लोकांना अवेअरनेस असतात त्यासाठी मी बोलतो की इट्स तुम्ही ज्या देशाला रिप्रेझेंट करतो, सो त्याला गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच बोला. नक्कीच सर, आमच्यासाठी सुद्धा ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. सर, आता जसं तुम्ही जागतिक विक्रम केले, तर मला त्या पार्श्वभूमीवर विचारायचंय की अल्ट्रा मॅरेथॉन आणि अशा जागतिक विक्रमांसाठी ऍथलीट्सना सरकारची धोरणं पूरक आहेत का? गव्हर्नमेंट सपोर्ट याबद्दल तुमचं काय मत आहे? आतापर्यंत गव्हर्नमेंट सपोर्ट काय नाही याच्यामध्ये, अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये. फक्त जे ब्रँड्स आहे आणि कंपनीज आहे ते लोक सपोर्ट करतात. अजूनपर्यंत सरकारपर्यंत ते पोहोचलं नाहीये. आणि बाहेरच्या देशामध्ये खूप हा स्पोर्ट्स खूप ते लोक सपोर्ट करतात, अल्ट्रा मॅरेथॉन वगैरे. मग जसं आता तुम्ही म्हणालात बाहेरच्या देशांबद्दल, तर आपल्याकडे सरकारने काय धोरणं आखावीत ऍथलीट्ससाठी किंवा काय सुखसुविधा पुरवाव्यात असं तुम्हाला वाटतं? आता स्ट्रगल मध्ये तर कोणी येत नाही, पण सक्सेस मध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट करायला येतो. हा गोष्टी चेंज केला तर खूप लोकांना, ऍथलीट्स लोकांना मोटिवेशन मिळतात की आमच्याकडे काहीतरी सपोर्ट आहे आणि आम्ही पुढच्या इव्हेंटला किंवा मॅरेथॉनला जाऊ शकतो. सर, मला तुम्हाला विचारायचंय की आता रनिंग म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो, ते म्हणजे मिलिंद सोमण. करेक्ट. मिलिंद सोमण म्हणजे एक अभिमानास्पद मराठी चेहरा आहेत. एलिट ऍथलीट म्हणून एक जागतिक दर्जाचे ते ओळखले जातात.
तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं का की मराठी माणसाच्या अंगातच मुळात एक प्रकारची काटकता आणि धावण्याची जिद्द आहे? हो, कारण कसं खूप लोकं आहेत जे एलाइट ॲथलीट आहे, पण ते लोकांना चान्स भेटत नाही पुढे यायला आणि ते लोकांकडे जे सपोर्ट नाही आहे. पण हा रेकॉर्डमुळे मी लोकांना ते सपोर्ट करतो. बेसिकली माझा कॉज आहे वुमन एम्पॉवरमेंट. प्रत्येक आता आता माझी एक फ्रेंड आहे, ती उत्तराखंडमध्ये रन करते, धावते ती. ती 50 किलोमीटर 4 तासामध्ये धावते. जर मला माहीत पडला, मी त्याला सपोर्ट केला. असं अजून खूप लोक आहेत ज्याला सपोर्ट नाही भेटत आहे. पण त्याच्याकडे मी जाऊन पोहोचलो आणि त्या लोकांना शूज दिला किंवा फायनान्शियल सपोर्ट दिला. मग याच पार्श्वभूमीवर मला विचारायचंय तुम्हाला की भारतामध्ये महिला ऍथलीट्सना किती सपोर्ट मिळतो किंवा त्यांच्यासाठी काय धोरणं गरजेची आहेत? आतापर्यंत तर मला हे वाटतं की त्यांना स्पोर्ट्सना फॅमिली त्यांना अलाउच करत नाही. कारण मला खूप लोकांना इन्फॉर्म करतं की सर आम्हाला घरातून बाहेर जायला भेटत नाही. पण हे चुकीची गोष्ट आहे की त्यांना स्पोर्ट्समध्ये जायला पाहिजे आणि ते पुढे पण इंडिया टीमसाठी रिप्रेझेंट करू शकतो आणि चांगले अजून जाऊ शकतो नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्सला. नक्कीच सर. सर जसं आता आपण बोलतोय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा नॅशनल रेकॉर्ड म्हणा, तर या सगळ्या मोठ्या स्पर्धांसाठी लागणारा खर्च सुद्धा खूप मोठाच असतो. Right. तर अशा पद्धतीचा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता? आता तर सगळे सेव्हिंग्समध्ये असतात किंवा फंड रेझिंग आणि पब्लिक पण सपोर्ट करतो आणि ब्रँड्स कधी-कधी येऊन सपोर्ट करतो. पण हे सगळे मोस्टली इंडिव्हिज्युअल सेल्फ फंडिंग असतात. मग स्पॉन्सरशिप्स बद्दल आम्हाला थोडी माहिती मिळू शकते का, की कशा प्रकारच्या स्पॉन्सरशिप्स तुम्हाला मिळतात? इंडियामध्ये फक्त क्रिकेटला स्पॉन्सर आहे. बाकी कोणत्या स्पोर्टला स्पॉन्सर नाही. कारण बाकी स्पोर्ट्सला कोणी बघत पण नाही आणि लोकांना पण ते आवडत नाही. इंटरेस्ट नाही लोकांना. कॉर्पोरेट क्षेत्र हे ऍथलीट्सना पाठबळ देतं आपण म्हणतोय. बरोबर. मग कॉर्पोरेट क्षेत्राकडून ऍथलीट्सना अधिक जास्त सपोर्ट मिळावा यासाठी काय करता येईल? आता यासाठी सोशल मीडिया चांगला एक ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या ट्रेनिंगच्या वेळी टाकू शकतो. तुम्ही स्पॉन्सरसाठी टाकू शकतो व्हिडिओ, अपील करू शकतो. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि तुमचं ट्रेनिंग, तुमच्या इव्हेंट्सच्या रिक्वायरमेंट असतात. कारण आता मी जे रेकॉर्ड करते स्पॉन्सरशिप ते मला सोशल मीडिया थ्रूच मला भेटते. ते चांगले यूज करू शकतो आपण. सर आता जे यंग ऍथलीट्स आहेत किंवा जे या क्षेत्रामध्ये येऊ पाहतायत, यंग रनर्स, त्यांच्यासाठी तुम्ही एक ऍडवाइस म्हणून काय सांगाल? की आता जे सगळे पुढच्या ॲथलीट जे येणार आहे, ते सगळे प्रॉपरली तुम्ही चांगले काम करा, चुकीचे काम काय करू नका. कारण कसं आहे, आता लोकं खूप म्हणजे सिगारेट स्मोकिंग ते सगळे लोकं करतात. पण ॲक्चुअली ते रॉंग आहे. त्यांना त्यांना फक्त ईझी जॉब पाहिजे किंवा छोटी-छोटी गोष्ट पाहिजे. पण ॲक्चुअली स्पोर्ट्समध्ये खूप लाईफ आहे आणि तुम्ही स्पोर्ट्समध्ये तुमच्या पॅरेंट्सला पण सांगा, तुम्ही मला स्पोर्ट्सला पार्टिसिपेट करा किंवा फुटबॉल असू द्या, कोणतं तुम्हाला जे आवडते ते असू द्या. नक्कीच सर. सर आम्हाला तुमची पुढील ध्येय याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आता पुढचा माझा प्लॅन आहे की हा रेकॉर्ड नंतर 1600 किलोमीटर 10 दिवसामध्ये करायची म्हणजे प्लॅन आहे. पण ते खूप अवघड आहे कारण कसं आहे, 1 दिवसामध्ये मला 160 किलोमीटर धावायचं आहे आणि इंटरनॅशनल इव्हेंट्सला पण जायचं मला. नेपाळ किंवा फ्रान्स कोणत्या कंट्रीला असेल आणि इंडियन टीमला रिप्रेझेंट करायचं मला. नक्कीच सर. मराठी मूड तर्फे तुम्हाला तुमच्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच.